मुकाबला पाहुण्यांच्या माहितीसाठी उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि VTS या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या राऊंडचा हा तिसरा मॅच MB स्पोर्ट्स बागपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स बेलकडी. टॉस जिंकून फिल्डिंग निवडले एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या टीमने आणि MB स्पोर्ट्स बागपाडा म्हणजेच पोमन या विभागातील टीम. पहिला चेंडू घेऊन जयराम पाहतोय आपण अरुणसाठी. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी ऑफस्टंपच्या जवळ एक नियंत्रण गोलंदाजा लाईन आणि लेंथ मध्ये पाहायला मिळालं आणि चांगल्या चेंडूच्या साहाय्याने आपण पाहिले या षटकाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. ओपनिंगची जोडीवर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असणार आहे तर एक चांगला ओपन म्हणजे आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट त्याने करून द्यायचं आहे. परंतु या टायगर स्पोर्ट्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिली ना तर तो खेळ चांगला करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का त्यांचा. ऑफस्टंपच्या बाहेर 38 सर्कलमध्ये एसके होते आणि त्यांच्या हातामध्ये अगदी सहज झेल आणि फलंदाज मात्र ठरतोय फळ. दुसऱ्याच बॉलवर हा पहिला मोठा धक्का MB टीमला बॅक टू द डगआउट आणि अरुण वळवीला परतावला गेला पॅव्हिलियनच्या दिशेने. आपण पाहतोय दुसऱ्याच बॉलवर धक्का दिला आणि तोही मी म्हणेन की मोठा, कारण की कोणताही प्रकारचा आपण पहिला अकाउंट ओपन करू दिला नाही, कोणत्याही प्रकारचा एक मोठा खेळ करू दिला नाहीये आणि मग अगदी सस्त्यामध्ये सिल्वर डकचा शिकार ठरला. कारण की दुसऱ्याच बॉलवर आपण पाहिलं शून्यचा खातही खोलता आला नाही म्हणजे सिल्वर डक आणि परतावं लागलं. आता आपण पाहिलं तर मग येथील जयदीप वळवी जयराम पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग होते रिंगचा किंग म्हणून मात्र ठरत असताना या पहिल्या 2 बॉलमध्ये दिसून आलाय. हा देखील आपण पाहिला तर तेच तर्रार चेंडू गतीचा महारथी म्हणून पाहायला मिळतोय जयराम आणि नक्की त्या गोलंदाजीच्या समोर आलेला जयदीप नावाचा खेळाडू त्याने एक आक्रमक शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला परंतु डॉट. टीमची टोटल अजून सुद्धा ओपन नाही झालेली आहे कारण की 3 चेंडू फिनिश झालेत. यावेळेला पाहिला आपण बॅटची कडा परंतु फायलिकच्या फिल्डर कडून चुकी झाली आहे आणि ती चुकी आपण पाहिली आहे तर फायदेशीर ठरती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी MB टीमसाठी, कारण की त्या चुकीमुळे जीवनदान मिळालं जयदीपला आणि 2 धावा आणि 2 धावेने मात्र श्री गणेशा झालाय फलकाचा. परंतु तो श्री गणेशा होत असताना आपण पाहिलं तर मग चेंडू खर्च करावा लागले 4. पांढरंटी पावलेच्या षटकामध्ये धावा जास्त यायला हव्या होत्या परंतु सध्या तरी ते आलेल्या नाहीयेत. हा सुंदर चेंडू होता अगदी ब्लॉक मध्ये ड्राईव्ह केला जातोय मनगटी फटका मात्र स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे धोकादायक ठरू शकला असता परंतु 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्या आहेत आणि चांगला तालमेल मात्र या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील चेंडू फेकून झाले आहेत 5, फलकावर आपण पाहिलं तर 4 आणि 1 गडी तिथे गमावला आहे. इथून जयदीप आणि साईनाथ यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दर्शवावं लागेल कारण की आपल्या टीमची गरज आहे ती पुरवावं लागेल. हा वेळेला आपण बघितलं अगदी आधीच सफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर फाईन लेग क्षेत्रामध्ये स्लॉक शिफ्ट करायचं होतं परंतु चेंडू अडला गेला. थोडीशी नशिबाची साथ मात्र मिळाली नाहीये, बाटला लागून गेला होता हा चेंडू आणि तेच कारण आपण पाहिलं तर धाव मिळाली एका धावेने टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं भर पडली आहे. 5 धावा षटक समाप्त झाले पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ही थोडीशी स्लो सुरुवात पाहायला मिळते परंतु सावध म्हणू शकत नाही कारण की 1 विकेट गमावलाय. 5 धावा 18 चेंडूचा खेळ असेल 18 चेंडू मध्ये किती धावा येतील फलकावर पाहूया. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. गणराज आता आले तर स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत त्यांना पाहिलं होतं. जसं म्हटलं जातंय ना
सारं जग जिंकायचंय तर हार कधी तू मानू नको. यश आहे तुझ्या जवळ, जिंकल्याशिवाय तू थांबू नको. परंतु या वेळेला एक जिद्दीचा आणि एक चांगलं क्रिकेट दर्शवावं लागेल. लढाई करावी, लढावं लागेल. जसं म्हटलं जाते ना, शिवबाळ लढला म्हणून महाराष्ट्र घडला, आणि लढाल तरच घडेल, अन्यथा तुम्ही मागे पडाल. इथे पाहतोय आपण दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर गणराज जे कर्णधार आहेत या संघाचे. पहिला चेंडू होता या षटकातील, उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडू कनेक्शन नाही आहे. मित्र म्हणून चेंडूला निरीक्षण करायला हवं, की पाहायला हवं कोणत्या टप्प्यावर येतोय. परंतु आपण पाहिलं तर ताकद जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न होता, आणि अपयश त्या बॉल मध्ये येताना पाहायला मिळते फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तोच फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे विश्लेषण करायचं झालं तर मग 2 डॉट. धाव संख्या थांबली आहे पूर्णपणे. कुठेतरी विचार विनिमय करून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलला ओळखावं लागेल. जे बेसिक आहे क्रिकेटचा. हा फटका हवेत खेळलाय. फिल्डर राहिले दुरून, जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडला गॅपमध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र जोडल्यात. किती धावा जोडल्यात पाहावं लागेल. तर 3, आणि या 3 धावेने टीमच्या टोटलमध्ये मात्र भर पडली आहे. आणि आपण पाहिलं आपण ना तर विश्लेषण करायचं झालं तर मग जी बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीचा दुष्काळ आत्तापर्यंत दिसून आलाय. आमचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा दर्शवतात, कारण की एकही बाउंड्री आलेली नाहीये या 9 बॉलमध्ये. हा थोडंसं आपण बघितलं नियंत्रणाच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय, वाईट बॉल. आणि या वाईट बॉलनं मात्र एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडले जाते. टीमची टोटल आपण पाहिली आहे 9 धावा. 9चा आकडा संपूर्ण आदिवासी समाजासाठी महत्वाचा आहे. कारण की का तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस जो अगदी उत्साहामध्ये साजरा करत असतो, परंतु यावेळी उत्साहवर्धक मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा आलाय. बीमर चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज गणराजने, आणि आपण पाहिलं नो बॉल. नो बॉल नंतर आपण पाहिलं तर मग जो कॅच पकडला जरूर होता, फिल्डरला मात्र नक्कीच भान नव्हतं, कारण की नो बॉल आहे. आणि तिथूनच आपण पाहिलं तर मग फायदा जास्त मात्र होणार नाहीये तितका जितका मिळायला हवा. नो बॉल नंतर आपण बघितलं की मग फ्री चेंडू खेळण्याची संधी. उघडा डोळे पहा नीट, आणि पुढचा चेंडू पाहायला मिळेल फ्री हिट. फ्री चेंडू आपण पाहतोय यावेळेला हवेत खेळला जातोय. नक्कीच कॅपमध्ये पडलाय, परंतु 2 धावा मात्र मिळतील. 2 या आकड्याने टीम मध्ये भर पडलाय. 13 धावा. चेंडू फेकून झालेत 4, आणि 2 चेंडू आहेत. विश्लेषण करूया आपण की या षटकामध्ये थोड्याशा दिलासा देणाऱ्या धावा आलेत, परंतु आत्मविश्वास वाढवणाऱ्या धावा नाही आलेत, ज्या चौकार षटकारच्या स्वरूपात यायला हव्यात. पुन्हा एकदा आपण पाहिला फटका. आपण पाहिला तर कव्हरच्या दिशेने, फिल्डिंग मध्ये आपण पाहिला, कॅचिंग पोझिशन मध्ये पण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये चुका होताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहतोय ना की कुठेतरी जी पॉझिटिव्ह एनर्जी दिसून येत नाहीये, कारण की झेलपर्यंत योग्य ती झडप मात्र घेतली जात नाहीये. योग्य तो मात्र आपण पाहिला तर मग प्रयत्न केला जात नाहीये. या वेळेला आपण पाहिलं तर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, आणि या वेळेला चुकी होणार नाहीये. फाईन लेगच्या फिल्डरने आधीच पाहिलं गेलं होतं की मनपसंत शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज, मात्र पाहतोय बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि साईनाथ मात्र या वेळेला बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. दुसरा मोठा धक्का. धन्यवाद. सन्माननीय पद्माकरजी शेळकर यांना विनंती करते की आपण या मंचावर एवढे विराजमान व्हा. यावेळेला आपण पाहतोय तर पद्माकरजी शेळकर यांना विनंती करतोय की मंचावर येऊन आपण विराजमान व्हा. जयदीप मला वाटते आउट झाले तिथे, आणि ते चित्र पाहायला मिळालं. संदीप आला ना बॅट्समन.
तर साईनाथ असतील स्ट्राईक एंड कडे. ऋतेश बॉलिंग ट्रॅकवर. ऋतेश हावरा. संदीप वळवी त्यांना आपण कर्णधाराच्या भूमिकेत पाहिलं, जे नॉन स्ट्रायकिंगकडे आहेत. तिसरं षटक. फुलटॉस पहिला चेंडू फेकलाय, परंतु तो फुलटॉस आपण पाहिला ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिला तर विश्लेषण करायचं झालं तर 2 धावा, 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा चषक 2025 चा दिमागदार शानदार दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा. साईनाथ त्यांच्याकडून अपेक्षा चांगल्या आहेत की चांगल्या बॅटिंग करतील, परंतु ऋतेश आपल्या बॉलिंग मध्ये आपला पूर्णपणे अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न करतील. आपल्याकडे असलेली चांगली दर्जेदार गोलंदाजी दर्शवण्याचा प्रयत्न या क्षणाला करतील. शॉर्टपिच होता, फुल काढण्याचा प्रयत्न बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. फाईन लेगचे फिल्डर पुढे सरसावले, त्याने चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी आपण बघितले की एकच धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागणार आहे, कारण की एक पेक्षा जास्त काही घेण्याची संधी त्यांना मिळणार नाही, कारण की फिल्डिंगचा दर्जा उत्तम राहिला होता तिथे. एकविरा स्पोर्ट्स बेलकडी टीमचं विश्लेषण करायचं झालं तर मग सध्या तरी त्यांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. अजूनही एकही बाउंड्री आलेली नाही आहे या इनिंगमध्ये. डेफिनेटली त्या मोठ्या बाउंड्रीज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कर्णधार लिडिंग फ्रॉम दी फ्रंट म्हणजे कॅप्टनची जी जबाबदारी असते ना ती पूर्ण करतील का यावेळेला संदीप. अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला जातोय. हा आपण पाहतोय तो वळवण्याचा प्रयत्न केला होता, नियंत्रणामध्ये नव्हते फलंदाज. शॉर्ट सिलेक्शन मात्र आपण पाहिलं तितकं योग्य झालेलं नाहीये. लेग बॉयचा इशारा मात्र मिळेल. टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर 1 धाव मात्र ऍड होईल. टीमची टोटल 19 धावा. 19चा आकडा आपण पाहिला तर 19 फेब्रुवारी जगतबारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर नक्कीच अवघं 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर मग 350हून अधिक गड किल्ले त्याने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्थापित केले. तो 19चा आकडा नुकताच आपल्या निदर्शनास आला आणि मात्र त्यानंतर वाईट म्हणजेच एक प्लस होईल, म्हणजे 20 धावा फलकावर. फेकून झालेले चेंडू 3. अजून सुद्धा आपण पाहिले तर 3 चेंडू आहेत. ऋतेश हावरा बॉलिंग ट्रॅकवर 4था चेंडू घेऊन सज्ज आहेत. शफल फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तो इंटेंट दिसत नाहीये. अगर देखेंगे तो कहीं ना कहीं बल्लेबाज एक ही शॉट खेलना चाह रहे, मनपसंद शॉट फाइन लेग स्क्वायर द विकेट शॉट लगाना चाह रहे, लेकिन गेंदबाज हर वक्त वो गेंद नहीं देगा जो आप ढूंढ रहे हो. आपके पास आपके हाथ में बल्ला है, उसको चलाना पड़ेगा और अच्छा क्रिकेट दर्शाना होगा. अगर आप वो नहीं कर सकते तो फिर क्या कर सकते हो. तो फिर ऐसे मैदानों में ऐसे मुकाबले में आप कुछ कर नहीं पाओगे. इथे पाहतोय आपण या वेळेला तो आडवा बॅटचा मात्र वापर केला गेला होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मिलाप होत नाहीये. कॉन्फिडेंटली मिडल ऑफ द बॅट चेंडू करता येत नाहीये. स्ट्रगल 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 आणि स्ट्रगलच पाहायला मिळालंय. हे आतापर्यंत चित्र आपल्याला दिसून येत आहे. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा असेल धावफलक 20 पाहिलं आपण तर थांबून ठेवलंय, ज्यामध्ये 2 गडी गमावलेत आतापर्यंत एमबी टीमने. त्यावेळेला फटका हवेत केलाय. फिल्डर आहेत, झेल निर्माण झालाय. एका हाताने प्रयत्न केला होता झेलला कलेक्ट करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न सफल झाला नाहीये. झेल ड्रॉप झाला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडले. 22 धावा फलकावर आपण पाहतोय. षटकाची समाप्ती होते 3-2 बहुमूल्य गळ्याच्या मोबदल्यात 22 धावा. म्हणजे या धावा आपण पाहिल्या तर भरपूर कमी दिसत आहेत. आता या धावांना जर वाढवायचं असेल तर मग शेवटच्या 6 चेंडूमध्ये मित्र म्हणेन 15+ धावा जोडणं अनिवार्य असेल तर तुम्हाला एक सन्मानजनक टोटल मिळेल. तर 15पेक्षा मित्र म्हण कमी धावा जोडल्या तर मग समोरचा टीम तुमच्यावर पूर्णपणे हवी होईल. परंतु हे चित्र काय पाहायला मिळेल प्रत्यक्षात याचं वर्णन आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. थँक्यू डीजे. बॉलिंग ट्रॅक सांभाळण्यासाठी आता सज्ज झालेत अविनाश. महत्वपूर्ण
त्याच पालमध्ये 8 ओव्हरमध्ये संदीप ते कर्णधार आहे त्या संघाचे मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आता भरपूर काही खेळाडू या टीमचा हिस्सा नाही आहेत. मला वाटते MB नाही आहेत, विवेक सुद्धा नाही आहेत आणि ते पहिल्यापर्यंत चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत आणि त्यांचा फटका, त्यांचा अभाव नक्कीच जाणवतं MB टीमला. चेंडू फेकून झाला एक. संदीप पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट चेंडू येतोय आणि या डॉट चेंडूने आपण पाहिलं तर मग धाव संख्या स्टॉप केले पूर्णपणे, म्हणजे पूर्ण विराम लावण्याचं कार्य केलं जातंय का. ज्या परीने आपण पाहिलं तर एकही चौकार एकही षटकार या इनिंग मध्ये आत्ता तरी आलेला नाहीये. मग वर्चस्व एकविरा स्पोर्ट्स टीमचं पूर्णपणे इथून दिसून आलाय. हा फुलटॉस होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव मिळेल का नाही, इथे आपण पाहिलं तर मग विकेटचा सॅक्रिफाईस साईनाथ मात्र आपण पाहतोय जे करतायत आणि परतावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेने. इथे आपण पाहिली MB टीम पूर्णपणे फसलेली पाहायला मिळते, परंतु इथून काढण्याचं कोणतं कार्य केलं जाईल का, एखाद्या कडच्या माध्यमातून चांगले क्रिकेट पाहायला मिळेल का, पाहूया. थँक्यू डीजे. आपण पाहिलं जवळजवळ 3 षटकामध्ये जवळजवळ ज्या धावा आल्या होत्या त्यानंतर आपण बघितलं की या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. मग या षटकामध्ये 3 चेंडू फेकून झालेत आणि 1 विकेट गमावले. फक्त आणि फक्त आपण पाहिलं 22 आहेत. ज्ञानेश्वर ज्याप्रमाणे आलेत खेळण्यासाठी आपण पाहिलं उंच तुरा फलंदाज आहे, परंतु फायदा होत नाहीये. 4 चेंडू एकही धाव आलेले नाहीये. कदाचित आपण पाहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की 1 विकेट जे रनआउटच्या स्वरूपात मिळाले म्हणजे मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळू शकते कदाचित. या वेळेला पाहिलं हवेत आहे, परंतु सरळ चेंडू लॉंग स्टॉपला पाहतोय आपण. जी चौकाराचा दुष्काळ होता मात्र तो पूर्ण झालाय आणि मात्र अखेरच्या काही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर इथे 1 चौकार या इनिंग मध्ये मात्र ज्ञानेश्वरच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. धन्यवाद डीजे. तब्बल आपण बघितलं तर या मॅच मध्ये 23च्या बॉलवर मात्र चौकार आलाय आणि मग चौकार आला, मग षटकाराची कमी आहे. षटकाराची पूर्तता मात्र 24व्या चेंडूवर. टीमची टोटल आपण बघितली तर मग 26 आहे. 13 डॉट चेंडू आतापर्यंत आलेत आणि भरपूर काही मित्रमंडळ खराब क्रिकेट खेळलाय आणि षटकाराची उमेद होती हो, परंतु षटकाराची उमेद न धरता आपण बघितले की 1 धाव मिळेल, 1 पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये आणि एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर मग 27 आणि 28 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये असेल. पुढील मॅच असेल दुधाई स्पोर्ट चिंचोटे आणि दागवा देव बोईदापाडा. दोन टीमचे कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. नक्कीच आभार व्यक्त करतोय. आपण पाहिलं तर सन्माननीय प्रदीपजी पाटील आणि यश पाटील आपण इथे आलात, अगदा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. आणि महाराज जिथे आपण बघितलं की मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करतोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग मॅच असेल आपल्याला 2 संघांच्या दरम्यान दुधाई स्पोर्ट्स चिंचोडी आणि दागवा देव स्पोर्ट्स बोईदापाडा. 2 कर्णधारांना विनंती करतो की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. थँक्यू डीजे. आपण या वर या. 2 कर्णधार
चला दोन कर्णधार आपण पाहिलं. चिंचोटी टीमचे कर्णधार इथे झालेत आणि दागवादेव वैदापाडा टीमचे कर्णधार या थोडं क्विक या. आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आता कृष्णा भोईर आहेत आणि त्यांना विनंती करते की या कृष्णा आपल्या शुभ हस्ते हा टॉस करू. इवन जोडी म्हणजेच मग साईनाथ भोईर असतील आणि कृष्णा भोईर, संतोष कोम आपण बघितला आणि मग विलास जाधव असतील. पहिला बडा टीमचे कर्णधार टॉस चूज द्या. कॉलीला जुदाई स्पोर्ट्स टीम चिंचोटीकडून हेड म्हणजे छापा आणि येतो. यस डेफिनेटली छापा आलाय. चिंचोटी टीम चे कर्णधार विचारूया काय निवडाल. बॅट पास. या मैदानावर काय वाटतं, बॅटिंग करणं तुम्हाला इझी जाऊ शकतंय. नक्कीच. मग बॅटिंग करत असताना काय वाटते की टोटल किती निघू शकते की जेव्हा तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळा तेव्हा 40+. असे कोणते खेळाडू तुम्ही जे आजमावणार की त्यांच्याकडून चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळेल. आता विश्व आहे, प्रदीप आहे, विशाल आहे. या सीझन मध्ये तुम्ही विजय शोधता. या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच एक जी संधी आहे, कदाचित आज तुम्ही चांगलं क्रिकेट खेळून या स्पर्धेमध्ये आपलं अभिराज्य दर्शवण्याचा प्रयत्न करणार का. नक्कीच. काय म्हणाल या स्पर्धेच्या बद्दल, या ट्रॉफींच्या बद्दल. अति सुंदर आहे ट्रॉफी आणि आयोजन पण व्यवस्थित आहे. मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं जर आपण बघितलं तर मग नियम रूल्स आणि जे नियम्स पाहता तुम्हाला असं कधी वाटतंय नियमामध्ये आणखीन काही बदल व्हायला हवेत. नाही आहेत ते व्यवस्थित आहेत. काही शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. तुमच्या टीमचे कर्णधार होते, आता वैदापाडा टीमचे कर्णधार त्यांच्याकडे आपण वळूया. टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं तुम्ही. तरी आम्ही क्षेत्र असोसिएशन मध्ये आतापर्यंत किती टुर्नामेंट्स खेळल्यात तुम्ही. असोसिएशनमध्ये 4 किंवा 5 खेळलो असेल. मग काय वाटतं की जे परफॉर्मन्स जे आतापर्यंत तितकं चांगलं झालं नाही आहे, परंतु आज तुमच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे, या स्पर्धेमध्ये येण्यासाठी काय गेम प्लॅनिंग करून आलात. प्लॅनिंग तर काय नाही आहे, फक्त प्रॅक्टिस केलेली आहे. तर बघू, नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागच्या पर्वामध्ये काही नक्कीच तुमचं क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये किती ट्रॉफी नेल्यात तुम्ही. आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत एक पण आली. मग काय वाटते तुम्हाला की आज तो प्रयत्न असेल की ती एक ट्रॉफी कदाचित या स्पर्धेतून लागू करण्याचा प्रयत्न करणार. प्रयत्न तर करू आम्ही. शुभेच्छा असतील तुम्हालाही. बेस्ट ऑफ लक. हे दोन होते कर्णधार आणि नक्कीच आपण पाहिलं तर टॉस जिंकला गेला आपण पाहिलं तिथे तर दुधाई स्पोर्ट्स चिंचोटी या संघानं अनडिसाईड केलं बॅट फर्स्ट आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग फल्डिंगसाठी इन्व्हिटेशन असणार आहे वैदापाडा या संघाला. मात्र जाणार आहोत प्रत्यक्षात मॅचला होते सुरुवात. चेसिंग करायचंय आणि ते 28 धाव्यांचं त्याचं धावतं प्रत्यक्षात वर्णन करण्यासाठी सज्ज झालेत विजयजी भोये. त्या ठिकाणी मॅचला झाली आहे सुरुवात. लक्ष आहे 28 धावांचं आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळजवळ सीमारेषा लगत मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 ने मात्र या ठिकाणी श्री गणेशा केला जातोय. एमबी स्पोर्ट बागपाडा आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट बेलकडी. यावेळेस हा जबरदस्त फटका होता, ऑफ ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु मिसफील्ड या ठिकाणी होताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कदाचित तिसरी येईल का, परंतु नाही. बॅकअप साठी 2 क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप वलवी आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 28 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू कव्हरला मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. आणि हाच
उद्देश मनामध्ये निश्चितच घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर डावी एष्टी उद्ध्वस्त या ठिकाणी केली आहे. फलंदाज आपण पाहिला तर या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर गणराज पागी आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते दशरथजी शेलका यांचं या ठिकाणी शुभ आणि विभाग अध्यक्ष देखील आहेत. तसेच शेलका आपणास विनंती आहे निश्चितच आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या A1 जोडी साईनाथ भोईर अँड कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून आपणास हा आग्रहाचा कॉल आहे. आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे टायगर चषकामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहिलं धावसंख्या 5 असताना पहिली विकेट डाऊन झाली आहे एकविरा स्पोर्ट बेलकडी टीमची. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अविनाश जाधव. आज आपण पाहिला तर आमच्या समालोचन पॅनल मधला एक उभरता सितारा राहुल अंधेर सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील समालोचन पॅनल मधून देखील आणि आमच्याकडनं देखील आणि टायगर स्पोर्ट विपण्याच्या माध्यमातून देखील राहुल अंधेर सरांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याचनंतर गावदेवी स्पोर्ट चिंचोटी मुली टीमचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू संजयजी लोखंडे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय संदीप आणि खेक. या ठिकाणी हा डॉट बॉल येतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. धाव फलकावरती फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू शिल्लक असणार आहेत ते 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 23. असं वाटलं होतं की 2 ओव्हरमध्ये हा सामना फिनिश केला जाईल की काय, परंतु नाही. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली संदीप वळवीची. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जास्त घाई केली तर निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 ओव्हरचे सामने खेळताना जरूर पाहायला मिळेल, परंतु जास्त वेळ घेतली तर कदाचित एका ओव्हरचा मॅच खेळायला मिळेल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. सूरज बरोबर येतोय एमबी स्पोर्ट बागपाडा टीम कडनं नंबर 2 षटक टाकण्याकरिता. अठरा बॉल शिल्लक जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. आता मात्र फलंदाज ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल तो म्हणजेच जयराम टबाले. चांगला खेळ करावा लागेल. एक छोटं लक्ष आहे आणि छोट्या लक्षाचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. सुरुवात मात्र थोडीशी खरतड जरूर राहिली आहे. सूरजचा हा पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संदीपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जरूर, परंतु 2 धावा अतिशय वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. जयराम आणि अविनाश 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र एक जबाबदारीचे क्रिकेट खेळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं ना आपल्या संघर्षाच्या काळात संयम हाच एक रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, एक दिवस आपला जरूर येतो. तो दिवस या ठिकाणी येईल का? मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड विकेटला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग जरूर झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चांगले बैठक मारून चेंडूला अडवलं गेलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा आपल्या संघासाठी थांबवल्या गेल्या. परंतु 2 धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण देखील केल्या गेल्यात. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सफल क्रॉस झाले होते फलंदाज, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाही. कृष्णा सातपुते च्या स्टाईलनं मात्र हा फटका खेळायचा होता जयराम टपाले या बॅटरला, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हरी.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा फुल्लर लेनचा बॉल होता. ऑन साईडला चेंडूला मात्र ढकललाय. चेंडू जाते शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11. या आकड्यावरती थेंबे थेंबे चले सच्चे. एका एका धावेसाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तरसावं लागतं. शाळेमध्ये असताना निश्चितच एका गुणाला आणि त्याच्यानंतर राजकारणाचा जर विषय आपण पकडला तर एका मताला आणि क्रिकेटच्या पटलावरती एका एका धावेला खूप काही महत्व आहे मित्रांनो. यावेळेस षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सफल क्रॉस झाले होते. हलक्या हाताने चेंडूला मग फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले आहे ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. अजून ही 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 15. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला वळवलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. 7च्या सरासरीनं सध्या तरी हे धावफलक पुढे सरकत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. 28 धावा 4 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 7ची सरासरी जी आहे ती मेंटेन ठेवली आहे टीम एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघानं. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती म्हणजेच पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुंदर सुसज्ज गाण्याची. धन्यवाद डीजे, धन्यवाद. समोरच आपण वडापावची टपरी देखील पाहतोय संतोष शुकोम यांची आणि निश्चितच कोणाला भूक लागली असेल तर त्या ठिकाणी आपण वडापावचा स्वाद घेऊ शकता. मग संतोष शुकोम यांच्याकडे संपर्क साधा. फक्त पैसे द्यायला विसरू नका हे देखील त्यांनी सांगितले. पैसे द्या आणि खा. तर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा नो चेंडू टाकला गेलाय आणि नो चेंडूला मात्र या ठिकाणी सोडला गेलाय. कुठल्या प्रकारची ऍक्शन त्या ठिकाणी केली नाहीये. गोलंदाज आपण पाहिला तर साईनाथ भडांगे आपल्याला पाहायला मिळतोय. भडांगे ब्रदर्स आपण पाहिले तर गादी पोमन टीम मध्ये भरपूर पाहायला मिळत आहेत आणि एमबी स्पोर्ट बागपाडा म्हटलं तर त्याच विभागातील संघ आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू खूप चांगला आहे. ही लाईन खूप चांगली आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी बॉलिंग राहिली तर कदाचित शेवटच्या बॉलवरती सामन्याचा रिझल्ट जरूर पाहायला मिळेल. कारण अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 आणि 10 मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे. 13 षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित सिंगल डबल वरती जरी लक्ष ठेवलं तरी सुद्धा सामन्याकडे सहज पोहोचू शकतो विजयाच्या लक्ष्याकडे. परंतु मोठ्या फटक्यांवरती या ठिकाणी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरती जयराम टव्हाळे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साईनाथ भडंगेचा हा पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हातानं ऑफ साईडला मात्र चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. कदाचित तिसरी येईल का
परंतु जयरामने या ठिकाणी थांबवलं गेलंय फलंदाज अविनाश जाधवला. 2 धावा येत आहेत. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. तिसऱ्या ओव्हर मधला आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि 8 मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 11 धावा अजून सुद्धा पूर्ण करायचे आहेत. म्हटलं जातं ना, हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है. उन्होंने कहा था तेरे बेस का काम नहीं, उन्हें भी कुछ करके दिखाना है. दाखवलं जाईल का करून. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज साईनाथ भडांगे काय जबरदस्त ही गोलंदाजी या ठिकाणी करतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर निश्चितच टाकला जातोय. त्याच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 7. यावेळेस हवाई हल्ला केलाय क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज जयराम टबाले असा देखील खेळ इज आउट. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ते 18. अजूनही 10 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 10 धावा रोखण्यासाठी बघूया कुठला गोलंदाज या ठिकाणी पुढे येईल, कोणावरती विश्वास दर्शवला जाईल हे मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज सचिन गोरे. निश्चितच या ठिकाणी लढावं लागेल. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हा शॉर्ट प्लेन बॉल होता आणि निश्चित हुक करण्यासाठी संधी होती. हुकचा फटका खेळू शिकला असता परंतु बॅटचं अँगल आपण पाहिलं ना तर थोडस वरून फिरलं गेलं आणि चेंडू जो होता तो बॅटच्या अगदी खालून निघून गेलाय. हा बॉल आपण पाहिला तर निश्चितच या बॉल वरती एक सिंगल धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केले. 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी जिद्दीने सामना मात्र पुन्हा एकदा उचलावा लागेल मनामध्ये, कारण म्हटलं जातं ना सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाहीयेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी तेच या ठिकाणी दर्शवलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले आहे ती म्हणजेच 20 आकड्यावरती. 5 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक वाईट बॉल. पंचांना देखील दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची संधी या ठिकाणी मिळाली गेले. गोलंदाज आपण पाहतोय अंकित वलवीकडनं. सुरुवातीला आमच्याकडे चुकीचा आयडिया जरूर या ठिकाणी दिला होता, परंतु अंकित वलवी आहे नंबर 4चं षटक टाकण्याकरता आणि त्याच्या माध्यमातून पहिला बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगला टाकला होता, परंतु त्याच्यानंतर लेन अँड लाईन त्याची मात्र मिस झाली आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळेस 7 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला चेंडू टाकला जरूर होता, परंतु सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज बीट झाला, त्याच्यानंतर यष्टिरक्षक देखील बीट झालाय आणि निश्चितच ह्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. ओ हो तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4 आणि 4 मध्ये अजून हे जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 5. 4 चेंडू आणि अजून सुद्धा 5 धावांची आवश्यकता असणार आहे. असं वाटलं होतं की निश्चितच 2 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश केला जाईल, परंतु काय जबरदस्त या ठिकाणी
हा लढा दिलाय मी तर म्हणेन एमबी स्पोर्टनं एकविरा स्पोर्ट बेलकडी टीमला. आणि आतापर्यंत निश्चितच चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण पाहतोय एमबी स्पोर्ट बागपाडा वर्सेस एकविरा स्पोर्ट बेलकडी. आणि त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुधाई स्पोर्ट चिंचोटी वर्सेस धावगादेव भोयदापाडा या दोन टीम मध्ये. 4 बॉल 5 ची गरज. हो 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 हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं असतं. यावेळेस आपण पाहतोय अगदीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र 3 बॉल 5 ची गरज. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर कमलेश चौधरी. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर ऑफ्टमच्या खूप बाहेर होता तेच या ठिकाणी दर्शवलंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईट आहे की मग नाही याच्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर या ठिकाणी जेडी आहेत आणि निश्चितच जेडीच्या माध्यमातून हा निर्णय आहे तो निश्चितच दिला जाईल. हाईट वाईट आहे की मग यस साईट वाईट आहे की मग ते देखील चेक केले जाईल. यस दोन्ही चेक केले जातील. दोन टीव्ही अंपायर या ठिकाणी सज्ज झालेत. एस के एन जेडी संतोष कोम अँड जयेश डुकले यांच्या माध्यमातून निश्चितच यस आणि त्यांच्या माध्यमातून हा निकाल असा आहे की हा चेंडू असणार आहे वाईट आणि 1 बाउंसची चेतावणी देखील या ठिकाणी दिली गेली. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे 3 आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 4. 3-4 षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर जातोय सीमा रेषे पार आणि अशा पद्धतीने हा सामना या ठिकाणी जिंकलाय. धन्यवाद डीजे. आपण निश्चितच हे गाणं पुन्हा एकदा ऐकणार जरूर आहोत. आज वार गुरुवार आहे साईबाबांचा दिवस असणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट बेलकडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट बेलकडी अँड हायळेक एमबी स्पोर्ट बागपाडा. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत दुधाई स्पोर्ट